आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झालं बरं वाटेल ना बिट्टी? एवढं नाही लागले, आता बरं वाटणार बिट्टीला. तिला वाटेल का बरं? ठीक आहे, पण आईच्या कार्यक्रमाचं काय केला ना विचकाई ना? लाजच नाही या कार्टीला. कशाला आली होतीस ग इथं कडमडायला? आई ग लहान मुलगी आहे ती. अगं ती काय मुद्दाम पडलीये का? तिलाही लागलंय. मुद्दाम नाही ग पडली, पण आईची मेहंदी होईपर्यंत एका जागी शांत बसली असती तर काही बिघडलं असतं का? ती पडली त्यामुळे गौरीला यावंच लागलं ना सगळं सोडून. जरा शांत बसता येत नाही का हिला? आईचा एवढा महत्वाचा दिवस खराब केला. सगळी गंमतच गेली गो. पण हे असंच असतं रेवती, लहान मूल असलं ना की सारखं त्याच्या मागे मागे राहावं लागतं. जे आपला आनंद ठेवा बाजूला. आई छोटीशी मुलगी आहे ती, काय बोलतेस तू? छोटीशी आहे म्हणे, पण तुला सांगते रेवती, माझा ऐक, ही बिट्टी आहे ना, ही काही रुद्र आणि गौरीला एकत्र येऊ देणार नाही. बिट्टी बाळ, तू नको हिच्याकडे लक्ष देऊ. गुणी बाळ माझं ते, जा खेळ. आई तुला लहान मुलांसमोर काय बोलावं हेही कळत नाही का ग? लहान मुलांच्या मनात एखादी गोष्ट बसली की ते परत विसरत नाही. काय तू? नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. बिट्टीमुळे गौरी आणि रुद्रचं लग्न झालं तरीही त्यांना एकमेकांसोबत वेळ नाही घालवता येणार. ती लहान आहे ग, काय वाटेल तिला? तिच्यासमोर बडबडलीस. बिट्टी आई, आपला हा प्लॅन सक्सेसफुल होणार. खरंच असं वाटतं तुला? फक्त वाटतच नाहीये, मला खात्री आहे. बिट्टीच या लग्न सोहळ्याची वाट लावेल, लग्नाची माती करेल ती. जरा तोंड गोड करू. हेलो हेलो पार्टनर, गुड मॉर्निंग. बिट्टी, हेलो, मी हातावर मेहंदी काढलीये. हो, एका हातावर आई आणि एका हातावर पार्टनर. अरे वा, म्हणजे हातात हात आले की दोघं एकत्र होणार. अरे वा, किती छान. आणि पार्टनर, तुला एक गंमत माहितीये? आईने पण मेहंदी काढलीये. देऊ का तिच्याकडे? थांब. हॅलो गौरीजी, शेवटी तुम्ही मेहंदी काढली. हो, लग्न म्हणजे मेहंदी आलीच ना. तुम्हाला माहितीये, असं म्हणतात नवऱ्याचं खूप प्रेम असेल ना तर मेहंदी खूप रंगते.
मला बघायचं होतं तुमचं किती प्रेम आहे माझ्या. जरा जास्तच प्रेम आहे. नाही, मेहंदी तर रंगली असेलच, पण तुमच्या गालावरही लाली पसरली असेल. काही काय, तुम्हाला काय माहिती? मला माहिती आहे. एक काम करा, बिट्टीला फोन द्या, मी तिला विचारतो. नको, काही गरज नाहीये त्याची. असं कसं? लाजल्यावर लाली आणखी वाढली असणार आणि आता ह्याच चेहऱ्यावर हळद चढणार, म्हणजे हा चेहरा आणखी उजळणार. रुद्र सर, काहीतरीच काय आहे. जाऊ देत, मला खूप काम आहे, मी बोलते नंतर तुमच्याशी. अरे गौरीजी, ऐका ना. हॅलो. आता पार्टनर आणि आई माझ्यामुळे एकत्र येणार. आत्ता येईल मज्जा. अरे सुमित, तू अजून तयार झाला नाहीस? काय करतोयस इथे? हे बघ, रुद्राची हळद आहे आणि मी सोहाला सांगितलंय. मला ऑफिसला. मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. आणि आणखी एक गोष्ट, गौरी आता या घरची सून होणार आहे, तेव्हा तिच्याशी नीट वाग. आय होप तुला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. आणि नसेल कळलं तर मला तुझ्या भाषेत समजावून सांगता येईल. आय होप तुला कळलं नसेल तर मला तुझ्या भाषेत समजावून सांगता येईल. ये, आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. कमा. हळदीला तर यावंच लागणार आहे बाबा, पण हळद लावायला नाही, हळद उधळायला. बरं झालं तुम्ही आलात. रुद्र सर, आपल्या आश्रमाजवळ गाव आहे ना, त्या गावातल्या बायका आहेत या. नमस्कार. नमस्कार. खरं तर यांनी आजपर्यंत खूप मदत केली आहे मला. तुम्ही आलात ना, अगदी माहेरच कुणीतरी आलं असं वाटतंय मला. मग येणारच. माहेरच्या माणसांकडून तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि फक्त शुभेच्छा नका देऊ, त्यासोबत आशीर्वाद पण द्या. आमचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. सुखी राहा, सुखाने संसार करा. धन्यवाद.
चला आपण आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. नवरदेव कुठे आहेत? हा नवरदेव कुठे? अहो चंदू शेठ तेच विचारतोय मी. रुद्र सर कुठे आहेत? रुद्र सर ना ते हे आले रुद्र सर. नवरदेव आले नवरदेव आले नवरदेव आले. इकडे बसा. हा बसा बसा. तर मला सांगा पहिली हळद कोण लावणार? हा पहिली. रेवती तू लाव हळद रुद्रला. नको नंदिनी, तू जा आधी. तुझा मान पहिला. तू आणि राजन भाऊजींनी माझ्या रुद्रला अगदी आई बाबांसारखं सांभाळलंय. तुम्ही त्याचे आई वडील झालायत. तू जा. नाही रेवती, अगं तू जन्म दिलायस त्याला. आम्ही दोघांनी माया केलीये त्याच्यावर, पण आज हक्क तुझा आहे, तुझा मान आहे तो. तुझा. नंदिनी, मी जन्म दिला असला तरी तू त्याला सांभाळलंयस, वाढवलंयस, मोठं केलंस. चल मी काय ऐकणार नाही. अगं सर नको. अहो नाही या बर. तुला पण आनंद झालाय ना? लक्षात येतंय कोण येणार आहे ते? तुझ्यावर प्रेम करणारी, या घरातल्या सगळ्यांवर जीव लावणारी गौरी या घरात कायमची येणार आहे.
गौरी, गौरी लवकर ये. हे घर ताब्यात घे. हे घर तुझी वाट पाहते गौरी. सुखी रहा. आज खूप आठवण येते वीरेंची. तुला आठवण येते बाबांची? नाही. कारण ते नेहमी माझ्यासोबत आहेत. इथे नसतानाही त्यांनी माझी साथ सोडली नाही. हळद वाया जाणार रे सगळी. हळद लावणी तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडणारच आहे. खुश राहा.